जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दत्तगामी तू महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी ललवाणी. नुकतेच दिल्ली येथे पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 7 कार्यकर्ते गेलो होतो. आमच्याबरोबर आम्ही एक बुक स्टॉल तिथं घेतला होता आणि पुस्तक विक्री, डॉक्टर दाभोळकरांची पुस्तक विक्री हे आमचं मुख्य ध्येय होतं. अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक लोक येऊन भेटून गेले. कित्येक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे की दिल्लीमध्ये अनेक महाराष्ट्रातले विद्यार्थी जे UPSC MPSC करतात, असे विद्यार्थी शनिवार रविवारी खूप मोठ्या संख्येने आले होते आणि त्या सगळ्यांनी डॉक्टर दाभोळकरांची पुस्तकं खरेदी केली. ही अतिशय दिलासा देणारी गोष्ट आहे. इतरही बरेच लोक येऊन गेले. तिथं सरदने जी अरेंजमेंट केली होती, व्यवस्था केली होती, ती अतिशय चांगली केली होती. म्हणजे लोकांची राहण्याची, निवासाची, भोजनाची सर्व सोय चांगली केली होती. रेल्वे स्टेशनला उतरल्यापासून कंटिन्यू त्यांच्या बस होत्या. ही सगळी व्यवस्था चांगली होती. जे कार्यक्रम झाले ते सगळे चांगले झाले. विशेषतः अध्यक्ष ताराबाई भवाळकर ज्या बोलल्या ते लोकांना खूप आवडलं, खूप अपिलिंग झालं. आणि असा हा एक चांगला साहित्य संमेलनाचा कार्यक्रम जो कायमस्वरूपी आम्हाला संस्मरणीय राहील असा झाला. आणि हा बुकस्टॉलचा हा आमचा पहिला अनुभव अतिशय उत्साहवर्धक होता आणि यापुढे पण शक्य तिथे आम्ही सहभागी होऊ. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल बेल्हा. तसं बघितलं तर हे म्हणाल्याप्रमाणे आमचा खरं अनुभव पहिला होता संमेलनाचा. पण तिथे गेल्यानंतर कळलं की इथे आपण नेहमी यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? स्वतःच्या आनंदापेक्षा तिथे डॉक्टरांची पुस्तकं आपण लोकांना देऊ शकतो. आणि मला आणखी एक खूप बरं वाटलं मला की डॉक्टर खूप लोकांना माहीत आहेत. पुण्यामध्ये अशी उलट परिस्थिती आहे की तरुण मुलं आजकालच्या डॉक्टर माहीत नसतात. दाभोळकरांनी कोण डबा असं विचारतात. तिथं असं नव्हतं. याचं कारण काय की जो तिथला वर्ग होता हा शिक्षित होता. जास्त करून त्यांनी सांगितलं होतं की UPSCच्या विद्यार्थ्यांना हा विषय चांगला माहीत आहे. त्याच्यानंतर जे काही वरिष्ठ लोक होते, सिनियर होते, त्यांना दाभोळकर माहिती होते. त्यांनीसुद्धा आवर्जून पुस्तकं पाहिली, घेतली किंवा तेवढं घेतलं तर वरिष्ठांसुद्धा पुस्तक घेतलेले. आणि आम्ही काय केलं तिथे, आमचे दुसरे कार्यकर्ते आहेत भारत विठ्ठलदास, त्यांनी या संपूर्ण 3 दिवसामध्ये आणि जाता येत्या रेल्वेमध्ये ज्या चमत्काराच्या नावाखाली बंधूबाबा लोकांना फसवतात ते चमत्कार त्यांनी लोकांना करून दाखवले. म्हणजे आपण कसे फसलो ते लोकांना चांगलं कळलं. आणि याच्याबरोबर आम्ही तिथे एक सह्यांची मोहीम पण राबवली होती. ही मोहीम अशी होती की हा जो जादूटोणाविरोधी कायदा आहे हा फक्त पहिल्यांदा महाराष्ट्रात झाला आणि महाराष्ट्राचा बघून नंतर तो झाला कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये. पण अजूनही माझी अशी माहिती जी मी स्वतः पाहिलं, अनुभवलं आणि मी बोललेलं आहे की पश्चिम बंगाल, ओरिसा, हरियाणा कायद्याची मागणी केलेली आहे. तिथे सरकार मागणी मान्य करत नाही. शेवटी हायकोर्टामध्ये गेलेले, हायकोर्ट देखील लक्ष देत नाही आहे. म्हणून आमचं म्हणणं असतं की हा कायदा राज्याने करण्यापेक्षा तर केंद्राने करावा. याकरता आम्ही सह्यांची मोहीम राबवली
प्रचंड याला आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. एकंदरीत हा अनुभव खूप चांगला होता. आता आम्ही वाढ बघतो पुढच्या संमेलनाची. धन्यवाद. जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे. त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्त्वाचा मुद्दा नाही, गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जे सगळं आहे, ज्या आघोरी आहेत, अनिष्ट आहेत, त्या प्रथा तुम्ही बंद करा आणि निर्मळ स्वच्छपणे श्रद्धा तुम्ही बाळगू शकता. आणि संतांनी पण हेच सांगितलेलं आहे की बाबा कर्मकांड करू नका आणि नामस्मरण करा. काम करता करता नाम घ्या आणि आपलं जीवन जगवा. आणि संतांनी हेच सांगितलं की आता हे मी म्हणलं, हे मला विचारत होते की देव आहे का काय, म्हणजे नेमकं काय बाबा. तर मी म्हणलं की बाबा ही जी काही दंतकथा आहेत की मळापासून तयार झाला, ह्याच्यापासून तयार झाला, असं झालं तसं झालं, त्याला आमची फुली. आता आम्हाला माहिती आहे ना माणूस कसा तयार होतो, ते आम्हाला माहिती आहे, त्याची प्रोसेस माहिती आहे. त्यामुळं मळापासून तयार होतो, मग आमची फुली. हे म्हणले की तो सर्वज्ञानी आहे, त्याला सगळं कळतं, हे कळतं, तो सर्व शक्तिमान आहे असं म्हटले. मग आम्ही बघितलं मंदिरामध्ये पण बलात्कार होत आहेत, दरोडे पडत आहेत, सगळं हे होत आहे. त्यामुळं आमची फुली. वेगवेगळ्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी लोक जात आहेत, गठ्ठे करून जात आहेत, त्यांचा अपघात होतोय, काय काय होतंय. मग त्यांनी सांगितलं पाहिजे ना, अहो इकडे पूर येणार आहे, नका येऊ इकडे. त्यांनी सांगितलं पाहिजे, त्याला माहीत पाहिजे ना, सगळं आहे ना माहिती. त्यामुळे तसं काय होत नाही. त्यामुळं आमची फुली. जळी स्थळी काष्टी पाषाणी. मग आम्ही बाथरूममध्ये बसलो आणि अहो इथं कुठे, तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, तिकडे जायचं, इथं नाही, तिकडे जायचं. आज जळीस्थळी काष्टी पाषाणी आहे ना, कुठे पण आहे. मग आम्ही करायला लागलो. तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही, ओकार नाही, काय नाही. मग आम्ही जागतिक लेवलच्या प्लॅटफॉर्मवर बघितलं, अशा प्रकारचं काही वस्तू नसते. मग आम्हाला जगद्गुरूंनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवता. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही अंधश्रद्धा निर्मूलनापासून जरी चालू झाली तरी अंधश्रद्धा निर्मूलन ते शास्त्रीय विचारपद्धती, शास्त्रीय विचारपद्धती ते वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन ते धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद आणि मानवतावाद, या मार्गाने ही चळवळ पुढे जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे स्वाभाविकपणेच विवेकवाद हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक तत्त्वज्ञानाचा भाग आहे. विवेकवाद हे कशाचं तत्त्वज्ञान आहे? विवेकवाद हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. मात्र एकाच वेळेला हे सुख भौतिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, नैतिक आहे आणि सर्जनशील आहे. दुसऱ्या बाजूला हे सुख अखिल मानवजात, अखिल प्राणिमात्र आणि निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे. आणि तिसऱ्या बाजूला हे सुख ज्यावेळी अस्तित्वात येतं त्यावेळी साध्य साधन शुचिता पाळली जाते. त्यामुळे विवेकवाद अशा सम्यक आणि व्यापक अर्थाने सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.